जेव्हा सगळं मनासारखं होतं ना, तेव्हा प्रत्येक वेळेला आपण म्हणतो जे होतं ते चांगल्यासाठी, जे होतं ते चांगल्यासाठी, जे होतं ते चांगल्यासाठी. पण मनाच्या विरुद्ध घडलं, वाईट परिस्थिती आली, संकट आले, आयुष्यात प्रॉब्लेम आले, आयुष्यात त्रास झाला, अनपेक्षित घटना घडली. मंडळी, ते जे वाक्य आहे ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, एकदा मला फक्त मनापासून सांगा, अशा वेळेला तुम्ही कधी हे वाक्य खरंच त्याच क्षणाला बोललात का हो? वापरलात का हो? प्रामाणिकपणे बोला स्वतःला. अशा वेळेला ते सुचत नाही, अशा वेळेला ते वाक्य येत नाही. अशा वेळेला एका क्षणात समोरच्याला आणि सगळ्या जगाला आणि नशिबाला दोष देऊन आपण मोकळं होतो आणि म्हणतो माझ्याच बाबतीत का वाईट घडतंय. पण मंडळी, तुम्हाला एक सांगतो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे वाक्य, सगळं चांगलं सुरू आहे, सगळे आपल्यासोबत आहे, सगळं मनासारखं घडतंय, परिस्थिती छान आहे, त्यावेळेला वापरणं फार सोपं आहे. पण त्यावेळेला ते इतकं आवश्यक नाही आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे वाक्य जेव्हा एक्स्ट्रीम नकारात्मकता तुमच्या आयुष्यात येते, अनपेक्षित घटना घडते, वाईट घडतं, मनाविरुद्ध घडतं, त्यावेळेला जर वापरलं ना आणि ते फील केलं, तुम्हाला नाही कळणार त्या क्षणाला, तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला असं वाटेल की माऊली जे तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे. पण मंडळी, तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही आत्ता या क्षणात बघतायत. तुम्हाला आणि मला आयुष्यात पुढं काय होणार आहे माहितीच नाही. कधी कधी लेकरू धिंगामस्ती करते, त्या धिंगामस्तीमध्ये त्याला आनंद आहे, पण त्यालाच त्रास होऊ नये. ते इलेक्ट्रिकच्या त्या फ्यूजमध्ये हात घालेल, ते पीठ सांडून ठेवेल, ते वरतून डबा त्याच्या अंगावर पाडून घेईल, त्याला त्याच्यात मजा आहे, मस्ती आहे. पण तुम्ही त्याला जवळ घेता आणि एक धपाटा घालता, ते बोंबलत जातं, त्याला वाटतं किती वाईट झालं. पण तुम्ही आई आहे, तुम्ही बाप आहात, तुम्हाला माहिती आहे की त्याचं नुकसान होऊ नये, त्याला त्याच्यात मजा आहे, पण त्याच्या आयुष्याचा याच्यातच धोका लपलेला आहे. आणि त्याच्या चांगल्यासाठी तुम्ही एक धपाटा घातला की त्याला वाटतं वाईट झालं. म्हणजे त्या पोराच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे, ते समजू शकत नाही, त्याची तेवढी समजून घेण्याची पात्रता नाही आहे. तो एका वेगळ्या डायमेन्शनमध्ये जगतोय मंडळी. बस आपलं सुद्धा सेम असंच आहे. तुम्ही आणि मी ज्या डायमेन्शनमध्ये जगतोय त्याच्यातून परमात्मा कुठल्या गोष्टी का करतोय हे समजू शकत नाही. जी माणसं आपल्या आयुष्यात येतात, जे आपल्या आयुष्यात चांगलं किंवा वाईट घडतं, जे सुखदुःख आपल्या आयुष्यात येतात, जे यश किंवा अपयश आपल्याला येतं, जे आपल्या जीवनात घडतं, ते चांगलं किंवा वाईट हे आपल्या पर्स्पेक्टिव्हनी आपण बघतोय, आपल्या दृष्टिकोनातून आपण बघतोय. तुम्ही जिथे आहात तिथून तुम्हाला बघत आहात, तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही तुमचा अर्थ काढतायत. पण हा परमात्मा, हा निसर्ग आपली माऊली आहे. निसर्गातूनच जन्माला आलात, निसर्गातच जायचंय. निसर्ग तुमचं वाईट होऊ देणार नाही. तुमच्या कर्मानुसार तुम्हाला जे ज्या वेळेला हवं ते त्यावेळेला देईल. अपेक्षेच्या विरुद्ध असेल त्यावेळेस तुम्हाला त्रास होतो, अपेक्षेनुसार असेल तुम्ही म्हणता छान झालं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे तुम्हाला त्या क्षणाला कळणार नाही, कारण तुमची खूप मोठी अपेक्षा असते, त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध घडतं. पण एकदा तुम्ही ते वापरून बघा. आज तुमच्या मनाच्या खूप विरोधी घडतंय, वाईट परिस्थितीत, तणावात, टेन्शनमध्ये, एकदा शांत व्हा आणि म्हणा जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि तुमच्या त्या क्षणात जे जे काही चांगलं काम करता येईल ना ते तुम्ही चांगलं काम करा. आणि बाकीचं द्यावं सोडून निसर्गावर. आजपर्यंत सांभाळलंय, पुढेही सांभाळेल ना तो.
आजपर्यंत न मागता त्याने दिलंय, पुढेही देईल ना तो. आजपर्यंत भरभरून तो देतोय, पुढेही देईल. आजपर्यंत त्याने प्रत्येक गोष्टीत साथ दिली, संकटातून तुम्हाला बाहेर काढलं, लायकीपेक्षा जास्त दिलं. कुठे होते तुम्ही, कुठं तुम्हाला आज जीवनाच्या एका उंचीवरती त्याने आणून ठेवलंय. मग थोडंफार काही मनाच्या विरुद्ध घडलं, म्हणा ना, सो वॉट, ठीक आहे, झालं तर झालं. आपल्याला कळत नाही 4 मजल्यावरती लोक राहतात. तळघरामध्ये राहतो एक, असं 5 मजलेत. तळघरातल्या माणसाला म्हटलं जरा बघ रे बाहेर काय आहे, तो म्हणेल बाहेर असं या जगात काही नाहीच आहे. बाहेर असं काही नसतंच मंडळी. त्याच्यासाठी फक्त ते भिंती म्हणजे ते सत्य आहे की नाही सांगा. तो म्हणतो सत्य तर भिंती, बाकीचे लोक खोटं बोलतात. जो खालच्या मजल्यावरती आहे तो म्हणेल हा हे आजूबाजूचं दिसतंय ते सत्य, कंपाऊंड वॉल दिसते मला, तिथपर्यंत सत्य. वरच्या मजल्यावरचा म्हणेल अरे अजून वरती दिसतंय, त्याच्या वरच्या मजल्यावरती अजून दिसतंय, त्याच्या वरच्या मजल्यावरती अजून, आणि जो गच्चीवरती उभा राहील त्याला सगळं काही दिसणार. जीवन तुम्ही कुठे उभे, तुमचा काय दृष्टिकोन आहे, त्याच्यावरतून तुम्ही ठरवतात की जीवन चांगले की वाईट आहे. ज्ञानयोगाचा साधक हा संपूर्ण समर्पित आहे, सरेंडर आहे, स्वीकार भाव आहे त्याच्या मनामध्ये. जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे त्या क्षणाला वापरायचं ज्या क्षणाला तुम्हाला काही सुचत नाही. आणि तुम्ही जर समर्पित झाला, त्या क्षणाला ती गोष्ट तुम्हाला नाही पटली पण तुम्ही सोडून दिली, तुम्ही आनंदात जगला, तुम्ही एक क्षण सुद्धा वाया घातला नाही, तर पुढं तुम्हाला उत्तर मिळतं की हा हे ते याच्यासाठी झालं होतं. कदाचित याच्यापेक्षा वाईट काही घडू शकलं असतं, कदाचित ते सगळं संपू शकलं असतं, कदाचित इथून तुम्ही बाहेर निघूच शकले नसते. पण असे हजारो क्षण त्या परमात्म्याने तुमच्या आयुष्यात दिले की नाही दिले, जिथे अनपेक्षितपणे तुम्ही त्या संकटातून बाहेर निघाले. त्या क्षणाला असं वाटलं की तुम्ही तिथून बाहेर निघूच शकत नाही, आता हे कायमचं राहणार. पण आज मात्र तुम्ही ते विसरून गेले, दुःख, तो प्रसंग, ते संकट, ती परिस्थिती. आज नवीन जीवन जगताय. बघा एक नवीन दृष्टिकोन तुम्हाला देतोय. तुम्हाला या चष्म्याने जीवनाला बघता येतं का? जे होतं ते चांगल्यासाठी होतं. का बरं? आपण समजून घेतो, आपली बुद्धी जिथे संपते हा निसर्ग तिथून पुढं, आपलं करणं, आपलं डुईंग जिथे संपतं हा निसर्ग तिथून पुढं तुमचं सगळं कंट्रोलमध्ये घेतो, तुमचं जीवन. आज रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, आज नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, आज जॉबमध्ये प्रॉब्लेम आहे, आज दुकानात प्रॉब्लेम आहे, आज विचार नकारात्मक आहे, आज सगळं संपल्यासारखं वाटतं, आज असं वाटतं आता मी काय करू, आज सगळे मार्ग बंद झाल्यासारखे दिसतात, आज असं वाटतं की परमात्मा माझ्यावर अन्याय करतोय, आज असं वाटतं सगळं संपलं. थांबा, एक छान श्वास घ्या, सोडा आणि म्हणा जे होतं ते चांगल्यासाठी होतं. देवाला माहिती आहे की काय हवंय मला, आणि मग काय पाहिजे तुम्हाला, त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा प्रयत्न करायचा, पुन्हा उठायचं. खाली पडले पुन्हा उठा, पुन्हा उठा, पुन्हा उठा, पुन्हा पुढे जा. थांबून राहू नका एका ठिकाणी, तक्रार करू नका जीवनाची, विचार करू नका, मानसिक त्रास करून घेऊ नका. काय आहे असं त्रास करून घेण्यासारखं? त्याच्यामुळे जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हे वाक्य चांगलं चालू असताना नाही बोलायचं. हे वाक्य सगळ्यात वाईट आणि तुमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. तुम्ही लढता, तुम्ही विरोध करता. का असं घडतंय? मला नाही पाहिजे. का असं घडतंय? मला नाही करायचंय. का असं घडतंय? मला नकोय माझ्या आयुष्यात आहे. का असं घडतंय? मला मानसिक त्रास होतोय. थांबा, थांबा, पुढं जीवन उत्तर देईल तुम्हाला का असं आहे. नाही तुमच्यावरती विश्वास, माऊलीवर ठेवा.
नाही माऊलीवर विश्वास, जीवनावर ठेवा. नाही जीवनावर विश्वास, या शब्दांवर ठेवा. नाही शब्दांवर विश्वास, या निसर्गावर ठेवा. आणि नाही विश्वास तर मग सोडून द्या. सोडून द्या. रिलॅक्स व्हा. तुमच्या हातात तुम्ही काही करूच शकत नाही, मग काय करणार? कधी ना कधीतरी तुम्हाला जीवन उत्तर देईल की हा, हे याच्यासाठी घडलेलं होतं. बघा, कितीतरी वेळेला तुमचं अचानक आयुष्यात टर्निंग पॉईंट येतो. तुम्हाला कळत नाही हा निर्णय घ्यावा की तो निर्णय घ्यावा, आणि तुम्हाला गाव सोडावं लागतं कदाचित. तुम्हाला खूप वाईट वाटतं, का गाव सोडलं, का गाव सोडलं. नंतर हेच लोक अभिमानाने सांगतात, त्यावेळेला गाव सोडलं ना, आज माझी एवढी प्रगती झाली. असं झालं की नाही झालं सांगा? कुठेतरी अपयश मिळालं, ते अपयश मिळाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं सगळं संपलं, सगळं संपलं. तुम्ही ती गोष्ट सोडून देता, दुसरं काहीतरी सुरू करता, त्यात यश मिळतं. तुम्ही म्हणता त्यावेळेला जर असं झालं नसतं ना, तर याच्यात मी पडलोच नसतो. बघा असं झालं की नाही? खरंच जीवन बुद्धीच्या पलीकडचं आहे. ज्याचं ज्या वेळेला जे व्हायला पाहिजे त्यावेळेला ते घडत राहतं. जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. केव्हा जन्माला येणार हेही माहिती नाही, केव्हा मरणार हेही माहिती नाही. त्याच्या आतमध्ये आहे ना जीवन नावाचा प्रवास, तो करा ना आनंदाने. जी माणसं आपल्या जवळ आहेत, जी माणसं आपल्या सोबत आहेत, बऱ्याचदा त्यांचीच किंमत नसते आपल्याला. मंडळी, तुम्हाला एकच सांगतो, विचार करा. परक्यांना आपलं करणं फार सोपं आहे. परक्यांना आपलंसं करणं फार सोपं आहे. आपल्या माणसांना आपलं आणि आपुलकीने ठेवणं हे अवघड आहे मंडळी. परक्यांना कुणीही आपुलकीने काही क्षण आपलंसं करू शकतं, पण त्याच्या सगळ्या कच्च्या चिठ्ठ्या माहीत असताना, त्याच्या गुणदोषांसहित आपल्या माणसांना ज्यावेळेला आपण स्वीकारतो, आयुष्यात हीच आपली माणसं आपल्याला कळतं पुढे चालून की हीच आहे आपली माणसं, यांच्यासाठीच जगायचं आहे. मग मनाच्या सगळ्या तक्रारी संपतात मंडळी, सगळ्या तक्रारी संपतात. एखाद्या क्षणात एखाद्या माणसाबद्दल तुम्हाला, एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला तक्रार आहे ना, त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणा. कुणाबद्दल तक्रार आहे? अरे आणा तर खरी, आणा तक्रार. काय काय तक्रार आहे, काय काय तक्रार आहे काढा मनातल्या, की याने असं केलं, याने असं केलं, हा असा आहे, तो तसा आहे, याने असं आहे, त्याने तसं केलं, हा असा आहे, हा असा आहे. आणि या क्षणात फील करा, हा जो आत्ताचा क्षण आहे ना, तुम्ही शेवटचं बघताय त्याला. तक्रार आहे ना, आजच्या नंतर तो खरंच दिसणार नाही तुम्हाला. करत राहा, अजून सुद्धा तक्रार करा, अजूनही दोष देत राहा. जे आजूबाजूची परकी माणसं आहे त्यांच्याशी गोड बोला, जी परकी माणसं आहे त्यांना छान बोला. तो जो आहे ना तुमचा, तो तुमचा माणूस. म्हणजे ज्या क्षणाला तुम्हाला जाणवेल ना की अरे मी काय करतोय, त्या शेवटच्या क्षणात मंडळी त्याने तुमच्यासाठी काय काय केलेलं एका क्षणात डोळ्यासमोरून तरळून जाईल. आणि कदाचित
कृतज्ञतेचा बांध फुटेल, गंगा जमुना अंतःकरणातून वाहतील आणि त्या क्षणाला जाणीव होईल की अरे हाच तर आहे तो ज्याच्यामुळे मी अवघड परिस्थितीत आजपर्यंत इथपर्यंत आलोय. हीच तर ती व्यक्ती आहे जिने मला साथ दिली, जी जगली, माझ्या सुखदुःखांना यानेच तर स्वीकारलं. बस जाऊ द्या, चुकलंच. चला जगूयात पुन्हा. सगळ्या तक्रारी दिल्या सोडून आणि तुम्ही म्हणता चला जगूयात. बघता तो माणूसच नसतो. जाणीव झाली उशिरा झालेली जाणीव आणि नंतर झालेला पश्चाताप आयुष्य कसं बदलेल. म्हणून परक्यांना आपलं करा, छान आहे. आपल्या माणसांना आपलं करता येतं का बघा, गुणदोषांसहित. ज्या क्षणाला जाणवतं ना माझा चेहरा जसा आहे तसा, माझ्या घरातली माणसं आहे जशी आहेत तशी, माझी परिस्थिती आहे जशी बस तशी, काही तक्रार नाही, काहीच नाही. मग काही राहत नाही. मग आतून आवाज येतो, जिस हाल में बेहाल में, जिस हाल में रहो राधारमण 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 कहो. काही नाही. देवाचं नाव घेत घेत पुढं चालत राहायचं. जिस देश में जिस भेष में जिस वेश में रहो राधारमण 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 कहो. काही नाही. फक्त आनंद. मग तक्रारी संपतात मंडळी. तेव्हा जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे सहज छान चालू असताना वापरणं फार सोपं आहे. जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे त्या क्षणात वापरा जेव्हा सगळंच वाईट होतं असं तुम्हाला वाटतं. मग बघा या वाक्याची जादू, या शब्दाची जादू तुम्हाला सावरेल, तुम्हाला पुन्हा उभं करेल, तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडवेल. तिथेच थांबू देणार नाही, अडकू देणार नाही, त्रास नाही होणार तुम्हाला. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. यस मंडळी. तेव्हा असंच चेहऱ्यावरचं स्मित हास्य ठेवून जगत राहा आनंदात एक एक क्षण भरभरून. काही मिळालंच तुम्हाला असं वाटलं तर स्वतःला तितक्याच आनंदाने हा सत्संग गिफ्ट करा, जीवनात वापरून शेअर करा बटन दाबून, आणि जगा शब्द हृदयात ठेवून. चला मंडळी, जय गुरुदेव. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.